मित्रो, आजच्या भागामध्ये आपण यश हा सवयीचा परिणाम असतो. सवयीचा परिणाम म्हणजे यश या संदर्भाने चर्चा करणार आहोत. यश आणि सवयी याचा अतिशय जवळचा संबंध आहे आणि यशासाठी आपल्याला कोणकोणत्या सवयी लावून घेणं अतिशय गरजेचे आहे. या मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहोत. त्या अगोदर पहिल्यांदा आपण सवय म्हणजे काय हे पाहू. एखादी कृती किंवा उक्ती नियमितपणे किंवा वारंवार करणे याला यश म्हणतात. किंवा यश म्हणजे ठरवलेलं किंवा निश्चित केलेलं ध्येय पूर्ण करणे, ध्येय साध्य करणे किंवा आपला हेतू, आपले उद्दिष्ट किंवा आपली इच्छा साध्य करणं याला यश म्हणतात. यश प्रत्येकाच्या नजरेत, प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून यशाची व्याख्या वेगवेगळे जण करू शकतात. कोण कशाला यश समजावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु आता एक विद्यार्थ्यांसाठी सांगतो की तुम्हाला 100 पैकी 99 मार्क मिळवण्याला तुम्ही यश जर समजत असाल तर तुम्हाला 99 मार्क मिळणं हे यश आहे. त्यानंतर पुन्हा यशाची परिभाषा बदलू शकते. या 99% मार्काने मिळवणे एवढंच यश आहे असं न समजता काही जण एवढे मार्क मिळवून मी विशिष्ट कोर्ससाठी, प्रवेशासाठी, कोर्सला प्रवेश मिळवण्यासाठी पात्र ठरणे तो यश समजतो. तर आज आपण आता पुढच्या मुद्द्याकडे वळूया. हे यश झालं. सवय काय? सवय आणि सुद्धा सांगितलं एखादी गोष्ट वारंवार आपण करणं. आता हे वारंवार माझ्यानं पुन्हा पुन्हा करणं होईना अशी जर तो आपलं मानसिकता असेल, मी एकच गोष्ट कितीदा वाचू, कितीदा लक्षात ठेवू, कितीदा लिहू, असं जर तुम्ही विचार करत असाल तर शिक्षण क्षेत्रामध्ये यश मिळणार नाही. ती गोष्ट इतकीदा वाचायला पाहिजे की ती सरावाने माणूस राव बनतो. सरावाने कृती उक्तीमध्ये सहजता येते. जी गोष्ट वारंवार तुम्ही ऐकल्यानंतर, वाचल्यानंतर, पाहिल्यानंतर ती गोष्ट सहजपणे तुमच्या नजरेसमोर येते आणि मग ती नजरेसमोर आलेली गोष्ट तुम्ही ओळखू शकता आणि मग तू उत्तर देऊ शकता. समजा तुम्हाला 100 प्रश्नांची उत्तरं पाठ करायची आहेत, तर ते 100 प्रश्नांची उत्तरं आता 2-3 महिन्यानंतर परीक्षा असेल तर रोज पाहायला लागलात. उदाहरणार्थ शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला, रोज वाचायला आलो. शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला, शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. वाचायला लागलात, म्हणायला लागलात. वाचणे, मग तुम्ही जे वाचायला लागलात जोरात, त्या वाचण्याच्या प्रक्रियेबरोबर ऐकण्याची प्रक्रिया होते. वाचणे, पाहणे आणि ऐकणे ह्या 3 प्रक्रिया. आता पाहणे काय? ते अक्षर पाहणे, त्याचं उत्तर शिवनेरी हा शब्द पाहणे. ऐकणे काय? शिवनेरीचा उच्चार केल्यानंतर ते उच्चार कानात जाणे. वाचणे, ऐकणे, पाहणे. किंवा तुम्ही शिवनेरीचा किल्ला बघू शकता, शिवनेरी किल्ला बघू शकता. तिथे शिवाजी महाराज जन्मले. कल्पनेनं पण शिवनेरी किल्ला आहे, त्याच्यावर शिवनेरी असं नाव आहे असं समजा आणि मग तिथं शिवाजी महाराजांचा असं उंच किल्ला आहे आणि तिथं त्यांचं जन्मस्थळ आहे आणि त्या ठिकाणी ते जन्मलेले आहेत अशी कल्पना जर केला तर ते सगळं पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात राहतं. हे सातत्यानं याच्यामध्ये तुम्हाला इन्व्हॉल्व व्हावं लागेल. सहभाग दिल्याशिवाय सवय लागत नाही. सहभागी झाल्याशिवाय सवय लागत नाही आणि वारंवार सहभाग हा सवय लागण्यासाठी आवश्यक ठरतो. आता बैठक यशस्वी होण्यासाठी तुम्हाला बैठक म्हणजे बसण्याची सवय, एका ठिकाणी शांत बसण्याची सवयीपासून सुरू करा. तर हे
काही जण 10 मिनिटं बसले की उठतात, काही जण 15 मिनिटं बसले की उठतात, काही जण 1 तास बसले की उठतात. हे प्रत्येकानं तर मग 18 तासाचा अभ्यासाची जी मोहीम महाराष्ट्रात सुरू आहे आणि अनेक जण त्यामध्ये काम करत आहेत. आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपक कदम साहेब असतील किंवा अन्य वेगवेगळ्या संस्थांचे जे काही मान्यवर आहेत ते काम करत आहेत. आता विषय काय, 18 तास रोज अभ्यास करावा का? नाही. तर 18 तास कोणी 18 तास करेल, पण त्या निमित्तानं त्या दिवशी आपल्याला 18 तास बसायचं आहे. मग हे जर 18 तासाची लागणार नाही सवय, मग मध्ये उठाल, मध्ये पाणी प्यायला जाल, मध्ये इकडे जाल तिकडे जाल, पण 18 तासाचं बसण्याशी मला बसायचं आहे हा विचार केल्यानंतर किमान तुम्ही 10 तास जरी बसू शकलात, 8 तास इकडे तिकडे गेले तर 10 तासाची सवय लागली. मग हळूहळू ही सवय वाढत जाते, सवय वाढत जाते. तर बैठकीची सवय तुम्हाला लागण्यासाठी अशा उपक्रमामध्ये सहभागी होणं आणि किंवा आपण स्वतःला सांगणं की आजच्या दिवशी मी समजा 1 तासाची बैठक आहे, उद्या 1 तास 5 मिनिट, उद्या त्यानंतर 10 मिनिट, 15 मिनिट, 20 मिनिट, मग 2 तास, असं वाढवत न्या. दुसरे आपल्याला एक सवय आहे की अनुकरण करण्याची. कारण एखादा व्यक्ती समजा 18 तास बसू शकतो आणि एखाद्याने त्याला 1 तासही बसायची सवय नाही, त्याने जर ठरवलं मला आज 18 तास बसायचं आहे, तर त्याला ते साध्य होणार नाही. एखाद्या दिवशी बसेलही पण फारच त्रास होईल, दुसऱ्या दिवशी हे मजा न होईना म्हणून सोडून देईल. लक्षात आलं? तसं न करता आपण एका तासानं, अर्ध्या तासानं, 15 मिनिटांनी वेळ वाढवत न्या. कोणताही व्यक्ती जरी ऑलिम्पिकमध्ये सुद्धा एक रनर झालेला आहे, धावण्याच्या स्पर्धेमध्ये पहिला नंबर आला, तरी त्यांनी जी सुरुवात केली त्याचा शेवट पाहू नका, तर पहिल्यांदा त्याचा सुरुवात पहा. सुरुवातीला त्याची रांगण्यापासून सुरुवात झालेली आहे. रांगत होता तो लहानपणी, रांगता उठला, उठून थोडं चालायला लागल्यानंतर थोडं पळायला लागला. मग सुरू झालं ते 1 किलोमीटर असेल, 2 किलोमीटर, 3 किलोमीटर, 4 किलोमीटर पळायला लागला. त्यानंतर त्याची पळण्याची गती वाढू लागला. थोडं त्याचं घड्याळ लावून बघू लागला. दररोज त्याच्या शरीराला ती सवय झाली आणि त्याच्या मनातही आत्मविश्वास वाढला. मनालाही सवय झाली, इतक्या वेळ मी पळू शकतो. त्यानंतर ती माणसं स्पर्धेत उतरत असतात. येडं उठलं, झाडाला भेटलं, पळालं पहिल्याच दिवशी तर हातपाय सुजून जातात. लक्षात आलं का? असं नाही, ती सवय लावून घ्यायला पाहिजे. तर बैठकची सवय जितकी तुम्ही जास्त वाढवत न्याल आणि कारण एकदा स्थिर सुखम आसनम जशी व्याख्या योगासनामध्ये योग साधनेमध्ये केले, तर तुम्हाला स्थिरपणे बसण्याची सवय जर लागली, म्हणजे स्थैर्य आलं की अभ्यासामध्ये सुद्धा गती येते, प्रगती होते आणि अभ्यासात सुद्धा बैठक होते. तुमचं हेच पाय दुखायलाय, हेच कंबरच दुखायले, पाठच दुखायले, बस त्रास व्हायला आहे, असं जर होत असेल, तुमचं त्रासाकडे लक्ष असेल, वेदनेकडे लक्ष असेल, तर तुमच्या अभ्यास वाचण्याकडे कधी लक्ष जाईल. आणि ज्याच्यावर लक्षच नसेल ते लक्षात कसं राहील? लक्षात राहिलं नाही तर आपण ते लिहू कसं, परीक्षेमध्ये ते लिहू कसं किंवा मुलाखतीमध्ये ते सांगू कसं, प्रेझेंटेशन कसं करू, हा प्रश्न निर्माण होतो. म्हणून बैठक तुमची वाढवा बसण्याची हा एक महत्त्वाची सवय लावून घ्या. ती रोज करावी लागते. काही जण म्हणतात परीक्षेच्या वेळा बसतो, आता नाही सर, आताच काय करायचं, परीक्षेला बसतो. परीक्षेला बसायला जाते, बसणंच होईना, जाऊ दे मग आता यावेळेस ना, पुढच्या वेळेस बसतो, पुढच्याच परीक्षेला बसायला सुरू करते परत अजून. तर मी नीटचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना सांगितलं होतं, उष्णता आहे, गेल्या वर्षी सांगितलं होतं, प्रचंड उष्णता आहे आणि तुम्ही एसी लावू नका, हळूहळू एसी बंद करा. त्यानंतर कदाचित फॅन सुद्धा तुम्ही बंद करा,
थोडं थोडं फॅनशिवाय सुद्धा समजा 4 तास फॅनमध्ये बसताय तर 3 तास बसा, 1 तास फॅनशिवाय अभ्यास करा. एखाद्या वेळेस लाईट जर गेली तिथं परीक्षा देत असताना तर तुम्हाला फॅनशिवाय AC शिवाय बसण्याची जर सवय नसेल, माणसाची तिथं अस्वस्थता वाढते. कोणी असो, मी असो, कोणी असो, असा कोणताही जगातला व्यक्ती नाही. मग त्याला सवय नसेल तर हा त्रास होतो. त्यामुळे ज्या गोष्टी तिथं आवश्यक असतात त्या गोष्टीची आपल्याला सवय असली पाहिजे. सवय नसल्यामुळे बऱ्याचदा तुम्हाला लक्षात राहिलेलं होतं, पण तिथं तुमच्या त्या अस्वस्थतेमुळे कमी मार्क पडू शकतात. म्हणून सवय लावून घ्या. त्याचबरोबर बसण्याची सवय सांगितली मी तुम्हाला. एक वाचण्याची सवय सुद्धा माणसाला असली पाहिजे. काही जणांना वाचायचं कंटाळ येतो. कंटाळा हे अपयशाचं कारण आहे. तर वाचण्याची सवय लाग. आणि सवय कधी लागते? गोडी लागली की लागते, आवड निर्माण झाली की लागते. ही गोडी आणि आवड तुम्हाला निर्माण कधी होते? तर त्याचे फायदे लक्षात घेतले की गोडी तयार होते. मी जर हे आता गोडी लावून घेतली वाचण्याची तर माझं भवितव्य उज्ज्वल होणार आहे. माझ्या परिवाराचं भवितव्य उज्ज्वल होणार आहे. माझ्या पुढच्या पिढ्यांचं भवितव्य उज्ज्वल होणार आहे. आणि मला एक जगता येणार आहे. शानदार जगता येणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही बोलू शकता. म्हणजे हे सगळं पडे. आणि मग मित्र, यशस्वी माणसं जे स्वाभिमानानं आनंदानं जगू शकतात, तर पराभूत आणि अपयशी माणसं नाही जगू शकत. पराभवाचं रूपांतर यशात तुम्हाला करावंच लागेल. लक्षात आलं? पराभव काही वाईट नाही. एखाद्या वेळेस पराभव येऊ शकतो, अपयश येऊ शकतं. अपयशाचं रूपांतर यशात तुम्हाला करायचं आहे. तर ही वाचण्याची सवय मी तुम्हाला सांगतो. आणि लक्षात ठेवण्याची सवय, पुन्हा पुन्हा लक्षात ठेवा. सवय लावून डोळे बंद करा, तुम्ही वाचलेलं लक्षात ठेवा. हे वाचलो, या उतारा वाचला, हे सूत्र वाचले, आणि हे मला लक्षात राहत आहे. हे वारंवार पाठांतर. काही गोष्टीचं पाठांतर करणं गरजेचं असतं. सूत्र पाठ करून टाका. लहानपणी मला पाढे पाठ करायला लावायचे. ते पाढे पाठ केले की खट. आणि ही गोष्ट जसं पाठांतराची सवय सुद्धा आवश्यक आहे. विशेष म्हणजे महत्त्वाची म्हणजे हे वाचलेलं लक्षात ठेवण्याची सवय. म्हणजेच लक्षात राहिलं का? तुम्ही लक्षात ठेवायचं. तर तुम्हाला मी काय सांगितलं होतं? शिवाजी महाराजांचा जन्म कुठं झाला आहे? शिवनेरीवर. हे वारंवार तुम्ही लक्षात ठेवलेलं आहे, म्हणून तुम्ही लक्षात राहिलेलं आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. सोपं उदाहरण सांगितलं. बाकी मग ही जी सातत्यानं सवय जर तुमची झाली, मी आता सांगितलं सरावाने राबा बनतो. आता लिखाणाची सवय. कारण ते तुम्ही जे वाचलंय, जे समजून घेतलंय, समजून घेण्याची सवय खूप महत्वाची आहे बरं का. मी तुम्हाला पाठांतर सांगितल्यानंतर, पाठांतर हा एक प्राथमिक अवस्थेचा भाग आहे अभ्यासाचा. त्याच्यातली पुढची चांगली स्टेप जर कोणती असेल तर ती समजून घेण्याची स्टेप आहे. तुम्ही जे वाचताय ना ते समजून घेणं महत्वाचं आहे. ते काय म्हणते, वाक्य काय म्हणते, समजून त्या वाक्याचा काय अर्थ आहे. आता उदाहरणार्थ, 1.5 शाना आहेस तू, 1.5 शाना आहेस. एखाद्याला विचारलं आपण, 1 मोठा का 1.5 मोठा? 1 मोठा. का 1.5 मोठा म्हणलं तर 1 मोठा राहते का? नाही. 1 मोठा का 1.5 मोठा म्हणलं तर 1 मोठा अंकगणितामध्ये, 1.5 मोठा 1 मोठा. पण त्या एका मोठ्या 0 पेक्षा 1 मोठा आणि 1 पेक्षा 1.5 मोठा. लक्षात आलं? हे गणिताच्या पेक्षा. पण एखाद्याला तू 1.5 शाना आहेस म्हणजे हे समजून घ्यावं लागते. 1.5 शाना म्हणाले म्हणजे तुम्ही हुशार आहात असं म्हणाले काय? तो मला 1.5 शाना म्हणले, मी हुशार आहे म्हणले, कारण 1 पेक्षा 1.5 मोठा. तसं ते समजून घेता येणार नाही. ते चुकीचं ठरेल. तुम्ही 1.5 शाने आहात म्हणजे मूर्ख आहात असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे असं याला म्हणतात समजून घेणं. एखादा विषय समजून घेणं, त्याला काय म्हणायचं आहे हे लक्षात घेणं, आणि हे समजून घेतलेलं लक्षात ठेवणं.
आता दुसरी गोष्ट आहे, हे सगळं तुम्ही समजून घेतलात, तुमच्या लक्षात आहे, समजून घेतलात, लक्षात आहे, आणि तुम्हाला आता परीक्षेमध्ये निबंध वजा प्रश्न लिहायचे आहेत. तर तुम्हाला लिखाणाची सवयच नाही, समजा लिखाणाची सवयच नाही, तुम्ही केलीच नाही, प्रॅक्टिसच केली नाही. 3 तासामध्ये तुम्हाला समजा 30 पेज लिहायचे आहेत असं गृहीत धरू. 3 तासामध्ये 30 पेज लिहायचे आहे तर गृहीत धरू, तर तुमचे एका तासाला 10 पेज गरजेचं आहे. गणित सांगायला होते. तर एका तासाला 10 पेज, एका तासाला 10 पेज, अर्ध्या तासाला म्हणजेच 30 मिनिटाला किती, 5 पेज. मग अर्ध्या तासात 5 पेज लिहिणं होतं का? हे पेजनुसार उत्तर नसते. त्या उत्तराची एक जितकं उत्तर आहे ते किती पेजमध्ये बसते याचा सराव तुम्हाला करावा लागेल. त्यानुसार त्या पेजचं गणित तुम्ही लावा. मी एक उदाहरण म्हणून दिलेलं आहे, नाहीतर तुम्हाला 30 पेजेस लिहायचं आहे, लक्षात ठेवा. तर ही लिखाणाची सवय जर नसेल तर काय होते, हात दुखते. मग माणसाचा लिहिताना हात दुखते, अक्षर खराब येते. तर मग अक्षर त्याला ओळखूच येणे, परीक्षका तपासणाऱ्याला तपासल्याला ओळखूच आलं नाही तर तुम्हाला मार्क कशी मिळते? कारण तुमचं अक्षरच तुमच्या व्यक्तिमत्वाचा एक प्रभाव दाखवत असतं. अरे वा, काय सुंदर अक्षर आहे. तुमच्याबद्दल पेपर तपासणारा व्यक्ती अरे वा, एकदा त्यानं जर अरे वा म्हटल्याबरोबर 4-2 तरी मार्क नक्की वाढतात. आणि 4-2 मार्क म्हणजे काही कमी नाही, तुम्हाला यशाच्या फार पुढं नेऊ शकतात. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. म्हणून लिखाणाची सवय बऱ्याचदा एक हुशार विद्यार्थी होता, वर्गात बरोबर उत्तरं द्यायचा, उत्तरं द्यायचा आणि चांगल्या पद्धतीचा तो अभ्यास होता. परंतु त्याला लिहिण्याचा कंटाळा होता, आणि लिहिण्याचा कंटाळा असल्यामुळे परीक्षा जेव्हा तो जायचा मग त्याचा हात दुखायचा. मग त्याची स्पीड कमी व्हायची दुखू लागलं की, आणि मग त्याची काही 1-2 प्रश्न लिहायचीच राहून जायचे, उत्तर येऊन देखील. म्हणून मित्रांनो, मी तुम्हाला हात जोडून विनंती करत आहे की तुम्हाला लिखाणाची सवय लावून घेणं अतिशय गरजेची गोष्ट आहे. वाढत नाही ते. समजा मीच दिलेलं उत्तर म्हणतात एका तासात 10 पेज, तर 3 तासात 30 पेज लिहायचे आहे समजा, तर तुम्हाला सराव करावा लागेल. मग सुरुवातीला एका तासामध्ये पहिल्यांदा 7 होतील, 8 होतील, 9 होतील, मग 10 होतील, 11 पर्यंत सराव करा तुम्ही. असे करा. मग अशा पद्धतीनं सराव जर केला तर तुमचा आत्मविश्वास वाढतो. ह्या सवयीचा आणि ह्या सगळ्या सवयीचा आविष्कार तुम्हाला परीक्षेमध्ये यश देणारा ठरतो. सातत्यानं प्रश्नपत्रिका, जी मुलं जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवतात ती मुलं यशस्वी होतात. आता मी काल परवा एक पुस्तक बघितलेलं आहे, आणि ते एक पुस्तक मी विकत पण घेतलेलं आहे. ते इंग्रजी शिकण्यासाठी घेतले अर्थात. तर मी तुम्हाला जे दुसरं सांगणार आहे ते 6वी ते 10वी पर्यंतचे ते पुस्तक आहे त्यांच्याकडे, ते मी बघितलं त्याच्यामध्ये. तर त्यामध्ये धड्याच्या खाली अनेक उत्तर आहे, अनेक प्रश्न आहेत, आणि प्रश्न लिहिण्यासाठी जागा ठेवलेली आहे त्यांनी. मग ती जागा तुम्हाला त्या प्रश्नाची उत्तरं लिहायची आहेत. म्हणजे एक तर दीर्घोत्तरी पण आहे त्यांना, एका वाक्यात पण आहे, किंवा टिक करायचं पण आहे. तर मग लिहिल्यानंतर तिथे एक काय QR कोड आहे. तुम्ही लिहिलेलं उत्तर बरोबर आहे की नाही तिथं QR कोड स्कॅन केल्याबरोबर तिथं लेक्चर म्हणजे प्राध्यापक शिकवणारा व्यक्ती येतो, आणि तो त्याचं प्रश्नाचं खरं उत्तर काय, योग्य उत्तर काय ते सांगतो. मग तुम्ही पुन्हा ते उत्तर योग्य लिहू शकता. आणि वारंवार असं उत्तर लिहिण्याची सवय जर तुम्ही केली, तुम्ही परफेक्ट होऊ शकता. त्याच्यामध्ये टेस्ट पण आहे. तर मी तुम्हाला हे सांगण्याचा आणखीन एक उद्देश मी सांगतो की ही गोष्ट तुम्ही सातत्यानं
करत राहा. कंटाळा केला तर तुम्हाला यश कवटाळते. तर मित्र, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल आणि हा जर विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर इतरांना पाठवून सहकार्य करा अशी विनंती करून थांबतो. धन्यवाद.